पहिली गोष्ट, समाजकारणाचा वारसा घेऊन मी या क्षेत्रात आलेलो आहे. नगरसेवक म्हणून माझी ही पहिली निवडणूक. ह्याच्या अगोदरच्या मी निवडणुका ज्या बघितलेल्या आहेत त्या आमदारकीच्या बघितलेल्या आहेत, ज्या माझ्या आईसाहेब स्वतः होत्या, माझे वडीलही होते. आणि आता मी सुरुवात केली ती बेसिक लेवलपासून सुरुवात केली, ती म्हणजे महानगरपालिका. आणि आता पहिल्यांदाच ज्यावेळी मी निवडणुकीला उभारलो त्यावेळी लोकांनी जो मला प्रतिसाद दिला, लोकांनी जो अण्णांवरचा विश्वास होता, अण्णांवरचं प्रेम होतं, आमच्या आईसाहेबांनी जे काम आत्तापर्यंत केलं त्याच्यावरती जी निष्ठा होती, त्याच्यावरती जे ठामपणे त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत, तर त्याच्यावर त्यांचा जे विश्वास होता त्या विश्वासावर अवलंबून ठेवूनच त्यांनी मला ह्या महानगरपालिकेच्या खुर्चीवर बसण्यास विराजमान केलं. तर खरोखर मी जनतेचे आभार मानतो की पहिली गोष्ट त्यांनी या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन मला तातडीने फार कमी दिवसात मला दिवस मिळाले जे मला नगरसेवकच्या इलेक्शनला मिळाले, तर त्या दिवसात त्यांनी जे माझ्या पाठीशी उभं राहून मताधिकाऱ्यांनी मला निवडून दिलं तेच खरं मोठं श्रेय आहे. आणि आज खरोखर एक जबाबदारी आमच्या पक्षाने मला देऊन, महायुतीनं देऊन, की आज हे परिवहन समिती जी आहे ती समिती स्वबळावर उभी राहावी आणि कसं त्याचं उत्पन्न वाढेल आणि कशा आधारे त्या समितीमध्ये भर पडेल आणि ही समिती कशी प्रॉफिट व्हेंचर बनेल. कारण ही एक सबसिडरी, जशी महानगरपालिका आहे तशी सबसिडरी ही एक कंपनी असल्यासारखं आहे. KMT परिवहन म्हणजे एक साध्य आहे की जी कोल्हापूरच्या जनतेशी नाळ जोडलेली आहे. कारण कोल्हापूरकर हा सामान्य माणूस ते मोठा माणूस कसाही असो, सर्वच लोक प्रवास करतात KMTनं. आणि आजूबाजूचे ग्रामीण क्षेत्रसुद्धा KMTनं 20 किलोमीटरच्या एरियातले कव्हर केले जातात. तर कसा जास्तीत जास्त लोकांना ह्याचा उपयुक्त होईल आणि लोकांपर्यंत आपण पोचू आणि लोकांना वेळेवर जे नियोजन आहे, नियोजन पद्धतीचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे, म्हणजे वेळेवर बस त्यांना मिळणे, दर 15 मिनिटांना त्यांना बस कशी उपलब्ध होईल ह्या गोष्टीवर आम्ही भर देऊ. उत्पन्न क्षेत्र कशा पद्धतीनं वाढवायला लागेल तेच आम्ही 100% आमचे सर्व सदस्य असतील किंवा काही आमचे सहकारी असतील तर ते सर्व मिळून आम्ही एकत्र मिळून आम्ही निर्णय घेऊन चांगल्या पद्धतीचे नियोजन करू. काही केंद्र सरकारकडून आपल्या 100 बस तरतूद झालेले आहेत इलेक्ट्रिक बस, त्याही कशा लवकरात लवकर कोल्हापुरात स्टेशन उभा करून आणून त्याचं नवीन बसचं आपण यात निवारण करू की जेणेकरून अनेक KMTमध्ये मोठी भर पडेल, की जेणेकरून आत्ता जे आपण स्मार्ट सिटीमध्ये वगळलेलो आहे तसंच आपण इलेक्ट्रिक बस एक स्मार्ट सिटीची आपण संकल्पना जी राबलेली आहे ती पण राबवू शकतो. आणि येत्या काही दिवसातच आमचं विजन जे आहे तुम्हाला सगळ्या पद्धतीने दिसेलच, कारण तुम्ही राजकीय क्षेत्रात सगळी रिपोर्टर असतातच, तर त्यामुळे तुम्हाला 100% लक्षात येईल की आज काय होतं KMT आणि 3 महिन्यानंतर काय असणार आहे. तर प्रत्येक 3 महिन्याला एक वेगळा फेज असेल की जेणेकरून KMTचा एक वेगळा नवीन चेहरा दिसून आलेला असेल. कारण समिती राबवायचं कारण म्हणजे फक्त समितीवर विराजमान करणं नाही, तर समितीचं काम असतं की समितीचे जे सदस्य आहेत की त्यांना बरोबर घेऊन चालणे, प्रत्येकाला जबाबदारी देणे, प्रत्येकाचं उदरनिर्वाह करणे आणि व्यवस्थित पद्धतीनं काम नियोजन पद्धतीनं लावून विजन ठेवून काम करून घेणे आणि समिती कशी प्रॉफिटेबलमध्ये आणू या गोष्टीवर लक्ष देणे, हेच आमचं ध्येय आहे. आणि खरोखर जनतेचे मी आभार मानतो, महायुतीचे मी आभार मानतो, सर्व नेतेमंडळांचे आभार मानतो की जेणेकरून आम्हाला हे तुम्ही सहकार्य केलं, बहुमूल्य सहकार्य दिलं. मी आमच्या सर्व महायुतीच्या गटनेत्यांचेसुद्धा आभार मानतो, सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि इथून पुढची वाटचाल जी असणार आहे ती एक विजन ठेवून वाटचाल असणार आहे. कारण सर्व आता जे नगरसेवक यंग निवडून आलेले आहेत तर ते नगरसेवक सगळे विजन ठेवूनच आलेले आहेत, कारण प्रत्येकाला काही ना काही करून दाखवायचं आहे पंचवार्षिकमध्ये. तर हा चान्स पहिल्याच वर्षी मला परिवहनचा मिळाला आहे. 100% यात बदल दिसेल. आमची भूमिका ही अग्रस्थळ असेल की ज्या पद्धतीनं आम्ही काम करू ते खरोखर चांगल्या पद्धतीने करू. इथं कुठलीही कोणत्याही वाईट भावनेनं काम होणार नाही, सद्भावनेनं काम होणार. आणि हे व्हेंचर प्रॉफिटेबलमध्ये कसं आणायचं KMT हे 100% आमच्यात विजन आहे. आणि पुढच्या
वर्षी बॅलन्स शीटमध्ये 100% तुम्हाला दिसून येईल की काही गोष्टी ज्या पूर्वी होत्या त्या याच्यात बदल झालेला आहे आणि त्याच गोष्टी पुढे चालत राहतील. एक प्रोसेस फिट करू, कोल्हापूर जनतेला एक नवीन KMTचा चेहरा देऊ आणि ह्या उपक्रम असाच कायमस्वरूपी चालू ठेवू. एवढेच 2 शब्द बोलून संपवतो.